अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरीमध्ये जादूटोण्याच्या संशयानं एकच खळबळ उडाली असून टाकळीमिया रोडवरील कारवाडी परिसरातील एका घरात कपडे, कागदपत्रे आणि इतर वस्तूंना अचानकपणे आग लागत असल्याचा दावा कुटुंबियांनी केलाय. अमावास्येच्या रात्री घरासमोर लिंबू मिरचीसह काही संशयास्पद वस्तू आढळल्यानं जादूटोण्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. सचिन रणधीर आणि साईनाथ रणधीर यांच्या घरात गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. अचानकपणे वस्तूंना आग लागत असल्यानं कुटुंबियांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून परिसरातही नागरिकांमध्ये उत्सुकता आणि चर्चांना उधाण आलंय. घटनेची माहिती मिळताच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष मधुकर अणाप यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. त्यांनी नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि या प्रकारामागील वैज्ञानिक कारणांचा शोध घेणं आवश्यक असल्याचं सांगितलं. याचबरोबर कोणत्याही अंधश्रद्धेला बळी न पडण्याचं आवाहनही त्यांनी केलंय. दरम्यान या संपूर्ण प्रकारामुळे देवळाली प्रवरा परिसरात भीती आणि उत्सुकतेचं वातावरण निर्माण झालं असून प्रशासनाकडूनही या घटनेकडे लक्ष दिलं जात आहे. 4 वर्षापासून माझ्या वस्तीवर म्हणजे माझ्या घरी काही वस्तू अचानक पेटतात. त्यात माझ्या मुलीचे कपडे असेल, माझे मंडळीचे कपडे असेल किंवा माझे कपडे असेल किंवा फाटका तुटका काही जरी असली वस्तू तर ती ऑटोमॅटिक पेटल्या जाते. तर 2022 पासून ती घटना घडत होती. त्यानंतर मी अंधश्रद्धा निर्मूलन समिती अनाप सर यांच्याशी संवाद साधला. ते आल्याच्या नंतर 2 वर्ष त्यांनी मला एक सल्ला दिला की घरी कॅमेरे बसव. मी कॅमेरे वगैरे बसवलेत, पण 2 वर्ष घटना बंद झाली. परत 3 दिवस झालेत शुक्रवारपासून माझ्या घरी परत कपडे वगैरे माझ्या मंडळीचे, माझे मुलीचे कपडे वगैरे परत पेटायला लागलेत आणि माझ्या बंधूचे जे माझा लहान भाऊ आहे त्याच्या घरामध्ये ते पण त्याचे मुलीचे कपडे आणि त्याचे स्वतःचे कपडे हे पेटले गेलेत. तर मग थोडंसं मी गांभीर्य जरा थोडंसं लक्षात घेतलं आणि परत अनाप सरांना फोन करून परत बोलून घेतलं. त्यानंतर जे दारासमोर अमावस्याच्या दिवशी शनिवारी अमावस्या होती, ते शनिवारी अमावस्याच्या दिवशी दारामध्ये लिंबू, मिरच्या आणि हळद, कुंकू वगैरे असा प्रकार घडतोय. तर आज सोमवार आज सुद्धा माझ्या किचनमध्ये ते बांगड्या आणि हळदी कुंकूचा तो प्रकार घडलाय. यांच्याकडे मी 2 वर्षापूर्वी आलो होतो. अशाच प्रकारचं आपोआप कपडे पेटणं, वस्तू पेटणं आणि ते त्यावेळेला भयभीत झाले होते. मला त्यांनी बोलवल्याबरोबर मी या ठिकाणी आलो, सगळी परिस्थिती बघितली, सर्वांना एकत्र घेऊन चर्चा केली आणि त्यानंतर हा प्रकार कशामुळे घडतो हे माझ्या लक्षात आलं. त्यांना मी सांगितलं की यापुढे हा प्रकार घडणार नाही. गेली 2 वर्ष हा प्रकार घडला नाही, पण 3 दिवसापासून हा प्रकार सुरू होत असतानाच साईनाथ रणधीर यांनी मला सांगितलं की माझ्या लक्षात आलेलं होतं, फक्त इथं येऊन त्या ठिकाणी त्यांच्या मनात असलेली भीती मला घालवायची होती. या जगामध्ये कोणतीही गोष्ट आपोआप घडत नाही. कोणतीही घटना घडण्यामागे काहीतरी कारण असतं आणि असा जो प्रकार आहे ज्याला आपण भानामती म्हणतो, आपोआप वस्तू पेटणे, कपडे पेटणे किंवा एखादी लिंब मिरची येऊन पडणे किंवा आता या ठिकाणी हळदी कुंकू, बांगड्याच्या काचा ज्या तुकडे होते ते येऊन पडले, हे आपोआप काहीच घडत नाही. असं जर कोणी आपोआप करणार असेल तर त्याला आपल्याकडे एक आव्हान आहे की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती 21 लाखाचं बक्षीस देते. अशी कोणतीही गोष्ट आपोआप घडत नाही. हे घडवणारा करणारा कोणीतरी असतो. या परिसरात असा एखादा गंडेदोरे मंत्र करणारा बाबा असेल आणि त्याला जोडलेला किंवा त्याच्याशी संबंधित असलेला कोणीतरी व्यक्ती हे करतो. आता जर आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत, पुन्हा जर हे घडलं तर त्या करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई होईल, त्याला अटक होईल आणि त्याला आर्थिक दंड सुद्धा होईल. कपडे पेटण्यामागे त्याला वैज्ञानिक कारण आहे. काही जे ज्वलनशील पदार्थ आहेत तर ते ज्वलनशील पदार्थ त्या कपड्यांमध्ये, त्या वस्तूमध्ये ठेवलेले असतात आणि विशिष्ट तापमानाला ते पदार्थ पेट घेतो. तो पेट घेतला की तो कपडा किंवा ती वस्तू पेटते आणि मग लोक त्याला भानामती म्हणतात. YES मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी.